शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केल्याचं म्हणत पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीमध्ये गाडल्याचा हल्लाबोल अमित शहांनी केलाय। तर पवारांनी सुद्धा आपल्या खास शैलीत शहांच्या या विधानाचा समाचार घेतलाय। नोंद घ्यावी असं वाटत नाही, टीका जिव्हारी लागली नाही अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवारांनी शहांवरील प्रश्नावर दिली आहे। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। त्याच्याकडे फारसे जिव्हारी लागली असं नोंद घेणं ही व्यक्तीच नाही, त्याचा ती लेवलच नाही। प्रश्न तो नाही, प्रश्न एकच आहे, तुम्ही जे सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत होती। लोकसभेचा निकाल काय लागला हा माहिती आहे, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या भाषेने व्यक्तिगत तिथं कोणाला जमीन म्हणत नाही, पण लोकसभेचा निकाल लक्षामध्ये घेऊन त्यांनी अधिक काळजी घेतली, ही गोष्ट मान्य केली, धैर्य बनवलं। कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टाणी असं म्हणत पवारांनी शहांवर टीका केली। उद्धव ठाकरेंनीही दगाफटका केला, पण महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना धडा शिकवला अशी टीका शहांनी केली होती। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। हल्लीच्या गृहमंत्र्यांनी अलीकडं ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले, भाषण केले, ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा भान त्यांना केलेलं बरं। तर मराठीमध्ये एक काही म्हण आहे, मला काही आठवत नाही, कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठं कुणाची तट्टाणी, तर त्याच्यामध्ये हे बसणारे हे घडतं, त्यामुळं त्याचं अधिक सांगायच्याबद्दलची काय आवश्यकता नाही। दरम्यान गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतला अशी टीका पवारांनी केली आहे। ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्याला मुंबईमध्ये आसरा देण्यात आला होता, त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती। याच्याबद्दलची अधिक माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील। पवार साहेब यांचा आता कुठेतरी तोल जाऊ लागलाय की काय? अमितभाईंचं भाषण, भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पवार साहेबांच्या जिवारी लागलंय असं दिसतंय। तुम्ही तडीपारीची भाषा करताय, हे एकदा नाही दुसरा तिसऱ्यांदा तुम्ही केलाय। हीच भाषा आणि अशाच पद्धतीच्या वक्तव्यामुळे पवार साहेब तुम्हाला, तुमच्या पक्षाला, तुमच्या मित्र पक्षाला आणि आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केलेला आहे। आणि न्यायिक प्रक्रियेत ज्या अमितभाईंना निर्दोषत्व मिळालं, या बाबतीत जर तुम्ही विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेमध्ये इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलावं लागेल, ती वेळ तुम्ही आणून देऊ नका।